देव कुणी पाहिला आहे का? पण नाग हे तर आपल्या डोळ्यासमोर धर्तीवर दिसणारे खरे देव. म्हणूनच आपल्या संस्कृतीत नागाला केवळ साप नाही तर देवस्वरूपी मानून त्याची पूजा केली जाते. आजची ही गोष्ट आहे एका अशा श्रद्धेची जिचा संबंध आहे शेत, जंगल, पुरातन विहीर आणि या मंदिराशी. नमस्कार मित्रांनो, मी राकेश बावणे आणि तुम्ही पाहत आहात राकेश बावणे ब्लॉग. या ठिकाणी येताना सर्वात आधी लक्ष वेधून घेते ते म्हणजे जुनी विहीर. आजूबाजूचा परिसर पाहिला की जाणवतं की हे ठिकाण केवळ एक धार्मिक स्थळ सोबत गावच्या जुन्या जीवन पद्धतीची ही एक आठवण आहे. ज्या जागेचा आपण इतक्या दिवसापासून शोध घेत होतो, शेवटी ते ठिकाण आम्हाला मिळालं. या शोध मागे अनेक प्रश्न होते, उत्सुकता होती आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला अथक प्रयत्न होते. पण जेव्हा अखेर ते ठिकाण आम्हाला डोळ्यासमोर आलं तेव्हा मात्र चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. या क्षणासाठी आम्ही केलेले सगळे श्रम, सगळा प्रवास आणि घेतलेली मेहनत या आनंदासमोर खरंच काहीच नव्हतं. आणि अखेर ज्या चौथ्या भावाच्या शोधात आम्ही निघालो होतो त्या शोध मोहिमेला आज पूर्णविराम मिळाला. काळोख्याच्या वाटेवर दिव्याची एक ज्योत, नागदेवतेच्या चरणी भक्ताची ही ओढ. इतिहासातील काही संदर्भ सांगतात की प्राचीन भद्रावतीचा विस्तार उत्तरेला भटाळा शिवमंदिर ते दक्षिणेला चंद्रपूर पर्यंत होता. म्हणजे आज वेगवेगळी दिसणारी ही ठिकाण कधी काळी एका मोठ्या ऐतिहासिक प्रदेशाचा भाग होता. अशी आख्यायिका सांगितली जाते की हे नागवंशातील 5 भाऊ या प्राचीन भद्रावतीमध्ये स्थायी होते. हे 5 भाऊ एकमेकांना भेट देण्यास येत असत. भद्रावती या चारही बाजूनी व मध्यभागी भद्रशेष हे या गावची रक्षा करत. भटाळा शिवमंदिर हे त्यांचे देवतेचे स्थान. ते देवतेला भेटण्यास त्यांचा रोजचा सफर असे. म्हणूनच असे म्हणतात की त्या पवित्र मार्गावर आजही गवत उगवत नाही. स्थानिक श्रद्धेनुसार इथल्या परिसरातील शेतकरी स्थानिकांना आजही या परिसरात असल्याची जाणीव नागदेवता करून देते. शेतकरी शेतात पीक पेरणीच्या वेळी सर्वप्रथम या नागदेवतेला नारळ, फूल, पूजा अर्पण करून शेतीची सुरुवात करतात. इथे शिवरात्रीच्या महिन्यात दरवर्षी इथले शेतकरी सर्व मिळून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतात. फणावरती चंद्र शोभे, डोळ्यात गूढ प्रकाश, तुझ्या दर्शनाने मिटतो मनातील सारा त्रास. भद्रभूमीच्या मातीमध्ये आजही तुझी महती रे, इतिहासाच्या पानामध्ये तुझंच आजही गूढ रे. आणि याच परिसरात एक रहस्यमय लोककथा आजही जिवंत आहे. भद्रशेष स्वामींचे भाव किती, 5 की 7? हा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. आम्हाला सुरुवातीला या परिसरातील 5 नागवंशातील भावांची माहिती होती. म्हणूनच आम्ही ही या 5 भावाच्या शोधांची मालिका सुरू केली. या मालिकेत प्रत्येक ठिकाणी एक वेगळी कथा आणि वेगळी श्रद्धा आणि इतिहासाच्या पानामध्ये हरवलेली एक वेगळीच ओळख समोर येत गेली. म्हणजे आपल्याला माहीत असलेली कथा 5 भावापर्यंत होती, पण काही लोक परंपरा 7 भावांची गोष्ट सांगतात. म्हणूनच हा शोध अजून संपलेला नाही. आज आपण ज्या नागदेवतेच्या दर्शनासाठी आलो आहोत तो या शोध मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचा दुवा आहे. काळ पुढे गेला, पिढ्या बदलल्या आणि या नागभावांची अनेक रहस्य हळूहळू इतिहासाच्या पडद्याआड गेली. आज त्यांच्याबद्दलची माहिती पुस्तकापेक्षा जुन्या पिढीतील लोकांच्या आठवणीमध्ये आणि स्थानिक श्रद्धेमध्ये जास्त जिवंत आहे.